मी रावणाला मारायला जातो, रावण मेला की तुम्ही काय घ्या, मुक्ती घ्या. प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये संताप झालाय. पुढे आले, थोडस अंतर पुढे गेले, असाच सुंदर आश्रम दिसला, पण त्या आश्रमामध्येही हालचाल नाही. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, हा कुठल्या ऋषींचा आश्रम? आणि इथे पण रावणाने अत्याचार केलेत का? म्हणे नाही, इथे अत्याचार झालाय पण त्याचा संबंध रावणाशी नाही. इथे न्यायशास्त्राचे प्रणेते, ज्यांनी सिद्धाश्रम सोडून त्यांच्यावरती अन्याय झाला म्हणून त्र्यंबकेश्वरला येऊन राहिले, ते महर्षी गौतम ऋषी. त्यांची पत्नी अहिल्या तिला इंद्राने भुलवलं आणि तिचं पातिव्रत्य काय केलं. मग त्या गौतम ऋषींनी सांगितलं, अहिल्या तू पतिव्रता धर्माचा त्याग केलाय म्हणून वाताहारा निराहारा भस्मशायिनी भव. आजपासून काय खायचं? वारा, फक्त वायू पिऊन राहायचं आणि भस्मशायी भव, माती होऊन राहायचं. तिने उशात पाणी लाव म्हणे, माझं काहीच चूक नाही, तुमचं रूप घेऊन इंद्र आला. त्यांनी सांगितलं, मग इंद्राची चूक आहे, मग इंद्राला मी शाप देतो. तो सहस्त्राक्ष होईल. त्याला किती डोळे होते? इंद्र 1000 डोळ्यांनी युक्त झाला आणि ती अहिल्या जमिनीवर पडली. गौतम ऋषींनी सांगितलं, तुला एक पुत्र आहे अहिल्या, त्याचं नाव शतानंद ऋषी. काय नाव? त्या शतानंदाला सांगितलं, मी या पत्नीचा त्याग कर, तू ही आईचा त्याग कर, पण तूही आता माझ्या बरोबर राहू नको. तू राहण्यासाठी जा नेपाळमध्ये मिथिला नरेश राजा जनकाकडे आणि त्यांचा कुलगुरू म्हणून तू राहा. आणि गौतम ऋषी कुठे आले? आमच्या त्र्यंबकेश्वरी राहण्यासाठी. प्रभू रामचंद्र ती अहिल्या कुठे भस्मशायिनी आहे बघायला गेलेत आणि अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. ती काय झाली होती? दगड, शिळा. आणि त्या शिळेला प्रभू रामचंद्रांचा स्पर्श झाला आणि ताडकन ती भस्मशायिनी निस्तेज असलेली अहिल्या उभी राहिली आणि सूर्यनारायणासारखी तेजस्वी दिसून. का एखादी स्त्री दगड होऊन पडून राहू शकते का? असं कोणी दगड होतं का? आणि रामचंद्रांचा पाय लागल्यावर परत मनुष्य होतो का? लक्षात ठेवा, याला व्याकरणामध्ये विप्सा नावाचा दोष म्हणतो. काय म्हटलं? छंद आहे हा. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहे. का 4 तोंडाचा पुरुष एखादा तर जन्माला यायला पाहिजे. लक्षात ठेवा, ब्रह्मदेवाकडे 4 वेद म्हणण्याचं ज्ञान आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. मग ते 4 वेद म्हणण्यासाठी 4 प्रकारच्या वाणी आवश्यक आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. मग 4 वेद, त्या म्हणण्यासाठी लागणाऱ्या 4 वाणी या ब्रह्मदेवाकडे. म्हणून सोप्या लोकांना, विद्वान लोकांनी सांगितलं, ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत. किती तोंड आहेत? तुम्हाला समजावं म्हणून सांगतो. तुम्ही किती तारखेला घरी जाणार? 5 तारखेला. तुम्हाला विचारलं, का दिसले नाही 8 दिवस? म्हणे आम्ही लंकेत कथेला गेलो होतो. म्हणे कोणाची कथा होती? म्हणे रामचंद्रांची कथा होती आणि संकेत दीक्षितांनी कथा सांगितली. म्हणे तो संकेत दीक्षित दुतोंड्या मनुष्य आहे म्हणे. घरी एक बोलतो, बाहेर. हे तिराईत माणसांनी जर ऐकलं तर त्याला असं वाटलं की गुरुजींना 2 तोंड आहेत का? मला 2 तोंड? आपल्या नाशिकला आहे दुतोंड्या म्हणून. तसा दुतोंडा गुरुजी आहे का? नाही. याला साहित्य अलंकारामध्ये विप्सा नावाचा अलंकार. माझा मुलगा भागवत शिकत नाही, रामायण शिकत नाही, मी त्याला म्हणतो तू दगड आहे. काय म्हणतो? तो खरंच दगड आहे का? ती त्याला दिलेली काय आहे? उपमा. पण ती विप्सा नावाच्या अलंकाराच्या पद्धतीची आहे. शास्त्राने सांगितलं की जमिनीवरती पडलेला दगड हा अजिबात मोल नसलेला पदार्थ. पतिव्रता नसलेली स्त्री सुद्धा त्या दगडासारखी काय? मोल नसलेली वस्तू.
हे सांगण्यासाठी सांगितलं. अहिल्या नावाची काय होती? शिळा होता. प्रभू रामचंद्रांचा स्पर्श झाला आणि तिचा उद्धार झाला. भागवताची कथा असती तर तुम्हाला मी कानोपात्राची कथा या ठिकाणी सांगितली असते. पतित तू पावन, तो पतितांना पावन करतो म्हणून तो राम. कानोपात्रा वेश्येची मुलगी होती, म्हणजे ती पतिव्रता नव्हती, पण रामाचा स्पर्श, पांडुरंगाचा स्पर्श झाला आणि ते उद्धरून गेली. पण ही प्रक्रिया फार मोठी आहे, 2 मिनिटात तुम्हाला सांगता येणार नाही. मी एवढंच सांगतो की प्रभू रामचंद्रांनी अहिल्याला काय केलं? मुक्त केलं. अहिल्या शिला राघवे मुक्त केली. आणि आता अनेक ऋषी मुनींचे आश्रम दाखवत दाखवत, अनन्वित अत्याचार दाखवत प्रभू रामचंद्रांचं ते रक्त सळसळ सळसळ उकळेपर्यंत अन्यायाचं वर्णन करत करत राजा रामाला विश्वामित्रांनी सिद्धाश्रमात नेलं. आणि सिद्धाश्रमात सांगितलं, आजची तिथी आहे अमावास्या, उद्यापासून प्रतिपदा आहे. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी 6 दिवस मी यज्ञ करणार आहे. उत्तर दरवाजाला लक्ष्मणा तू उभं राहायचं आणि दक्षिणेला रामचंद्रा तू उभं राहायचं. मी यज्ञ करेपर्यंत तुम्ही माझ्या यज्ञाचं रक्षण करा. 6 दिवस यज्ञ पूर्ण झाला की तुम्ही दोघं क्षत्रिय बंधू आहात. तुमच्यावरती मी कृपा वर्तवून माझ्याकडे असलेले 51 शंकरांचे दिव्यास्त्र तुम्हाला देऊन टाकले. पण नंतर देईन. आता तुम्ही काय करायचंय? यज्ञ रक्षण. मग यज्ञ रक्षण करण्यासाठी विश्वामित्र ऋषींनी राम लक्ष्मणाला 2 विद्या दिल्या, बला आणि अबला. कुठल्या विद्या? या 2 विद्या अशा आहेत की बला नावाच्या विद्येने झोप येते. मला माझ्याकडे आहे बला विद्या, तुमची झोप घालवू का? तुम्ही खूप जांभा पण मी दुर्लक्ष करू का बला विद्येचा वापर मानले का? आणि दुसरी विद्या आहे अबला. ती अबला विद्या ज्याच्याकडे त्याला भूक लागत नाही. प्रभू रामचंद्र 6 दिवस अन्न, पाणी आणि निद्रा या तिघांच्या वरती विजय मिळवून यज्ञाचं काय करतायत? रक्षण करतायत. भगवद्गीता कोण कोण वाचतो? हात वर करा. एकदा तरी वाचली असं कोण कोण? 18 अध्याय. त्यात भगवंतांचे अनेक नाव आहेत, अर्जुनाचे अनेक नाव आहेत. त्यात एक नाव आहे गुडाकेश. भगवद्गीतेत काय नाव आहे? गुडाकेश म्हणजे काय? निद्रेवरती विजय मिळवलेला. म्हणजे निद्रेवरती विजय फक्त दोघांनी मिळवलाय. कृष्णावतारात श्रीकृष्ण आणि अर्जुन, आणि रामायणात फक्त राम आणि लक्ष्मण. निद्रेवरती विजय. निद्रेवरती विजय मिळवणारा मनुष्य या जगतात कोणीही नाही. या 4 जणांना फक्त निद्रेवरती विजय मिळवणार असतो. या 6 दिवसामध्ये एक दिवस यज्ञ विध्वंस करण्यासाठी त्राटिका नावाची राक्षसी आली. ती फक्त धुराच्या रूपाने राहायची. तिला शरीरच नाही. कशाच्या रूपाने? धूर. विश्वामित्र ऋषींच्या शिष्यांनी सांगितलं, रामा रामा रामा, त्राटिका आली. रामचंद्रांनी धनुष्याला बाण लावला. त्या शिष्याने विचारलं, म्हणे रामा तू क्षत्रिय आहे, स्त्रीवरती बाण चालवला? प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलं, गो ब्राह्मण राष्ट्र हिताय स्त्री ते वदिष्यामी. देव, ब्राह्मण, गाय, राष्ट्र यांचं जर कल्याण होणार असेल तर मी स्त्री काय पुरुष काय कोणाचाही वध करायला मागे पुढे पाहणार. असं म्हणून त्राटिकेवरती बाण सोडला. त्राटिका संपली. त्राटिकेचं धूळ खाली पडलं. हे तिचा सेनापती ज्याचं नाव मारीच. त्या मारीचाने बघितलं, प्रभू रामचंद्रांवरती धावून आला. प्रभू रामचंद्रांना माहितीच नाही त्राटिका होती आकाशात, मारीच होता जमिनीवर. तो जमिनीवरनं धावून आला. प्रभू रामचंद्रांना योग्य बाण लावायला अवधी सापडला नाही.
धनुष्याला बाण लावला, पण तो बाण शररहित होता. काय होता? शररहित म्हणजे काय? त्याला पुढे त्रिकोण नव्हतं, फक्त काय होती? काठी. त्या सुबाहूला, आपलं मारीचाला तो बाणाने उडवलं. तो मारीच नावाचा राक्षस गोरखपूरवरून उडाला आणि आमच्या नाशिकला येऊन पडला. कुठे पडला? ऐकले रामबाण